या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. माझ्याच घरात मला येऊन देत नाही, कशी येऊन देत नाही बघ. माझं घर मलाच आतमध्ये तुझं तर आता काय राव ना, तुला म्हणलेलं का नाही तू वर झोप, मी झोपेत हालतो म्हणून. काय झालं तुला हालायला? अरे काय का माझी बायको आली तिला का सपनात. मग काय म्हणली रे? कशाची काय म्हणली? कॅप्टात लात घातली होती मला एकदा, ती चालतं सपनात बाबा. काय तुझं स्वप्न उठित ना, दळबद्दल स्वप्न बघताय. तू झोपतो का वर? स्वतः दळबद्दल सर तिकडे इकडे परत येऊ नको इथं. मला थोडं सकाळी राहू ना, लवकर उठावर. काय सकाळी काय गट्टुडं पुरलेलं उकरा जायचं. जायचंय सरपंचाकडे बाबा. ती म्हातारी म्हणली सरपंचाची गाठगी काहीतरी कामाचा विषय या. मग मला बी नाही जाताना मी उठावतो. बर मला उठव लवकर. हा हा फक्त मला नाही जाताना. बर सरपंच का बोलावलं होतं? म्हातारी म्हणत होती सरपंचांनी अर्जंट बोलावलंय. अरे हर्या, हा मी त्या दिवशी गेलो होतो परवा घरी तुझ्या. बर हो म्हातारी होती तुझी. हा एका म्हातारीकडे जरा बघत जा. म्हातारीला मी सांभाळतोय की हो सरपंच. अरे तर सांभाळतोय बरोबर आहे. एकतर बघ आता तुझी ग्रामपंचायत मधली थकबाकी बी आहे. पैसे आता एवढा मार्चंट हो द्या सरपंच, तुमचं सगळं देऊन टाकतो. नाही तर पण त्या म्हातारीला बी त्रास होतो ना त्याच्यामुळं. तू म्हातारी एवढत होती, काय करत नाही काय नाही, नुसतं उन्हाडक्या करत फिरतो. तुम्हाला मी म्हणतोय सरपंच कुठं तर मला फिक्स काम लावून टाका, तर तुम्ही बिराव म्हणाव घेत नाही. एकदा मी कामात गुतलो ना, कशाला मी तरी असल्या वरपडी करीन व. हा तुझं म्हणणं सगळं पटतंय मला, पण मला सांग, दरवेळेस तुला काय ना काय काम मी देत असतोय, पण तू काहीतरी घोळ घालून ठेवतोस. नाही ना, इथनं पुढं तसलं सगळं सोडलंय बघ. अजिबात नाही, मला फक्त फिक्स काम द्या. मला असं तुम्ही कधी खांदायला लावता, कधी पाणी द्यायला लावता, हे असलं कामच नकोय मला. तुला काय साहेब म्हणून लावू का कुठं? साहेब म्हणून तर मग तर काय माझं लग्न तरी होऊन जाईन राव सरपंच त्या निमित्ताने. लग्नाचा विषय काढू नको. का हो? लय लग्न केली तू आतापर्यंत. बघा की एखादी पाहुण्या रावळ्यात तुमच्या असले तर काय, तुमच्या शब्दाला माझ्याजवळ तर अजिबातच चिटकू नको या समज. तुमच्या शब्दाला शब्द पडून देत नाहीत कोण. बरं ऐक, तुला काम पाहिजे ना? हो तर मी देतो, पण प्रामाणिकपणे केलं पाहिजे. 100% राव. लय प्रामाणिक माणूस आहे मी. कुठलं काम हे तर विचारशील का नाही? सांगा एक काम तरी. हे बघ, आता हा महिना कुठला आहे? मार्च महिना. मार्च महिना. हो हो. तर आता आपल्याला गावामध्ये प्रत्येकाचं काही ना काही थकबाकी आहेच. कुणाचे घरपट्टी थकले, कुणाचं बाकीचे अजून कर भरलेला नाही. तर ही थोडी वसुली करायची. तुला नेमतो मी. 100%. आपल्या गावातले गोरगरीब आहेत, सगळ्या परिस्थितीने सारखे आहेत का? हो नाही ना, समजून घेणं काम आहे आपलं. तर काय 100, 500, 1000 देतील का नाही, त्या पद्धतीनं गोळा कर. उगाच दमदाटी करायची नाही. नाही तर तुझं नेहमी आपलं 4 गुंड गावातले गोळा करतो आणि आपलं काहीतरी कुठाने करत बसतो. नाही तसलं काय सरपंच, तुम्हाला सांगतो कानावर येणार नाही. एखादा घेतो की जोडीला, काय होतं एकट्याला बी जरा लय लोड होईल. एखादा दुसरा घेतो. बरं एखादा घे, ते तुक्या बिक्याला घे. ते उगाच 10-20 रुपयासाठी काय बी काम करत बसतं. नाही नाही, तू केला नाही तर मग आपलं जजमेंट घेतो, कोणतरी घेतो. बरं उद्यापासून जोडू का? उद्या काय, आजपासून सुरुवात कर. तू काय कर, आता ग्रामपंचायत मध्ये जा. बर. तिथे ते आपले दुसरे ते क्लार्क आहेत का नाही? हो हो. त्यांच्या ते सांगतील तुला काय करायचं, कुणाची यादी देतील. हो हो. सगळं हे करायचं. पण फक्त माझ्याकडे तक्रार गावातल्या एका जरी माणसाची आली ना, एक नंबर काम करणार राव. मग पुढल्या वेळेस मी निवडून काम करतो. लाताशिवाय मी बोलत नाही. लात नका ते करू. आणि मग चावी ग्रामपंचायत देताय का कसं? हाय तिथं क्लार्क आहे, जा तू. बर ठीक आहे, येतो सरपंच. लाताचं लक्षात ठेव, काय चुकीचं केलं तर. नाही लात नाही बसून दे. काय कवायची स्टीन माझ्या कामाला कवा जायचो मी.
ध्यान कुठं आहे नेमकं? माझं ध्यान माझं मी बघेल. तुम्हाला काय करायचं या लका चांगलं बोलल्यावर चांगलं बोलाय शिकाला का? चांगलं बोलल्यावर चांगलं बोलायला का? आली का रे? अरे बसला का इथं? काय त्याच्या आईला कुठं आहे दिसतच नाही आजकाल. नाही काय आपलं काम आता त्याचं बघितलंय. काय गावात मोकळं येण्यापेक्षा आपलं चाललोय बारामतीला. हाय जरा काम. बरी सगळीच कामात धंद्याचं बघतायत का? काय करायचं मग आता? काय गावात बघितलं ना आमच्या काय उचापात्या बारीक आहे का? आमच्या काय गावात उदऱ्या काय थोड्या आहेत का? तुम्ही केली गावात घाण, काय उपयोग आहे त्याचा? आता हरेश नादी लागून पार आम्ही एकर इकला. आता राहिले तर 2-4 गुंठा तर मला वाटते ती पण जाते आता असं वाटायला लागले मला आता. अरे हऱ्या महिंदा शियाना माणूस निघलाय. हऱ्याचा उद्योग तुला माहितीये का काय झालाय ते? का काय झालं उद्योग? काय म्हणजे हऱ्या आता शिपाई म्हणून नोकरीला लागतोय. का मला मग कुठं असेल कुठं तरी हॉटेला बिटेला शिपाय बिपाय म्हणून सिक्युरिटी कामात लागला असेल ते काय आहे? अरे लाका चांगला म्हणजे ठेवा जरा चांगली परिस्थिती झाली आता त्याची. सरपंचाला त्या म्हातारीनं गोड बोलून रडून पिडून चांगलं सांगितलं आणि त्या सरपंचानं लगेच लावलाय की कामाला त्याला हऱ्याला हऱ्याला मग काय काम लागलोय होय? ग्रामपंचायतीत शिपाई केलाय त्याला. अयो लगा कातडा मला काय बोलला नाही. आणि ज्या वेळेस अंगलुडी काम यायच्या वेळेस त्याला नेमका माझ्यापाशी येतो आणि मग तू इकडे जायचं तिकडे जाईन 100 दिन 200 दिन माझा पगार झाला देतो. मला काय बोलला नाही. जाऊ दे नको आपल्याला नको शिपाई नोकरीच करायचं नाही. आपला मोठा मॅनेजर होणार आहे मी आता हॉटेलमध्ये किंवा मग लय मोठा मॅनेजर होणार आहे मी. तर मॅनेजर होताय. मी काय म्हणतोय आपण बी जाऊ की सरपंचाकडे? मला नाही जायचं. तुम्हाला जायचं जावा. मला नाही जायचं जावा तुम्ही. नाही एवढं लग बघितलं तिकडच बघायचं तिकडच माझं बारामतीला काम आहे. मला जाऊ द्या. तुम्हाला जायचं ना तर जावा. मला गाव डोक्याला माझं उद्योग करू जावा तिकडं. सकाळ माणूस गेला मला काय लका अरे काय बोललो नाही का कामाला लागलो. काय झालं लका माझी लका फार वावर इकली सगळं लका आबरू घालू गावात. लका ती बारची उधारी देऊन देऊन लका थकलो. लका ती गावात तोंड वाजा करायला नाही माझी. म्हणलं का आता अरे लका मला बोलायला पाहिजे लागलो. कामाला लागलो काय नाही शब्द पण बोललो ना मला. गो बसून जमायचं नाही. आता गेलं पाहिजे हऱ्याकडे लागा पहिलं आणि त्याला कामाचं विचारलं पाहिजे. ये कर जजमेंट. कुठं चालला या? काय नाही रानात चाललो होतो व्हायचं. रानात चालला होता होय? हो काय मला पण नव्हतं काय घरी काम. हा म्हणलं काय चाललंय तुझं बघून यावं बाबा. आयला पण मला व्हायचं आज अर्जंट काम आहे का तुला मी उद्या भेटीन. उद्या भेटेल होय? हो नाही ना मला आताच भेटायचं या. कर काय म्हणजे एवढं काय अर्जंट आहे? रानात चालू चल दोघं पण जाऊ मग. लगा रोज तुझ्या बरंच आहे की मी का आज बी सारखं माझ्याकडंच. हो हो मला तुझी सवय लागली आता. हा. मला तुझ्या बरोबर राहायचंय आज. लगा काय बीड लागलं काय लका मला करू तिच्या काम लागलं व्यवस्थित आहे ते रानातलं. हो 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 आम्हाला जेट लागलंय. हा मला लाका तुला का माझा जिगरी दोस्त हा. लाका माझा लाका एकर इकला आपण दोघांना. लोकांच्या गावात उधाऱ्या केल्या. हो. लाका गावातले रोज भांडणं आणली. ती दारूवाला अजून तू गावात दिसत हाक मारतोय त्यो. मग मिटवून टाक की त्याचं कशाला तसलेला आताडी ठेवत असतो रे तू. मिटवून टाकी हा. आणि लाका तू कामाला लागला का लाका एका गोष्टीला का तुम्हाला सांगायचं तरी होतं लाका नो. म्हणजे कळलं का तुला मी कामाला लागलो ती. अरे मग तुला मला हा वास वाटत होतं. मला तो सांगावा लागलो कामाला पण तो नाही सांगितलं. होय रे जजमेंट तू मला सांग त्या दिवशी ती मी तुझ्याकडे आलतो तेव्हा तू गावड्याच्या हाताखाली काम करत होता. हा आणि मी आलो तर काय मला म्हणतोय अरे हरिया तू इथं येऊ नको माझ्या नोकरीला धोका आहे. हा का आम्ही काय मांजार मारलेलं वैर. हा एखादा म्हणला असता हऱ्या तू 4 फाट्या टाक मी 4 फाट्या टाकतो ना. आता कशाला लाळ चाटत आलाय रे माझ्याकडे. जातो तिकडे पळ. माझा मी ती करणार आहे नोकरी एकटा. एक तर शिपायची नोकरी चांगली नोकरी मला लागली. अजिबात तुझ्यासारखी मांजर मला आडवी गेली नाहीत पाहिजेत. अरे बरं मी काय म्हणतो या जाऊ दे. पगार किती आहे? तुला त्याचं काय करायचं पगार. माझा मी पगार बघीन आणि ती तू दारूची उधारी म्हणतोय ना तुझा एकर गेलाय माझी 2 एकर गेली आणि राहिलंय का रे पत्राला का मारून राहतोय मी. हा मी काय म्हणतो या तुला पगार किती आहे मला सांगितलं काय? अरे पगार 15,000 आहे मला. हाय का नाही? हो. मग एक काम करू केला का आपण लागा दोघं पण लागू की ते एका नोकरी 7.5 घेऊ की पगार. घे उचल डाबा ती. अरे काय लाका वाईट तरी लाका म्हणलं या कांगलं सिमेंटचं घर बांधाव लगेच आलंय लाल चाटेत 7.5 घेऊ म्हणून. वाईट तरी लाका मित्राची ती करत झाला का. एक तर बायको लाका मला सोडून गेली या कसा तर परपंच उभा करायचा बघतोय मी. आमच्या काय बायका नाही तिथे का? तुझी नांदत नाही आपलं अख्खं गाव रंडू या. मग काय सगळ्यांनी माझ्याच घरी यायचं का काम मागा. एक तर कसं तर माझी म्हातारी हातापाया पडून 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 सरपंचाने मला कसं तर चिटकावलं या. नाही माझं काम व्हायचं. आता तू आलायच म्हणल्यावर काय आता मांजरा आडवं गेल्या आणि हा बघ काय होत असलं तर सांग बाबा जातो. बरं
मी सांगन तसं करावं लागन तुला. करतो ए बाबा चल लाभाला चल लगेच. ए बाबा उचल, उचल, चल. हा. कुठं जायचं सांगन तसं करावं लागन. हो सगळं सांगाल तसं आपल्याकडं मार्चेंटची वसुली दिलेली हा सांगन तसं करावं लागन. हो करतो परत करतो. म्हणशील बाबा लय अंगलट आलं लय पळापळी झाली. नाही बाबा तुम्हाला पाया पड कोणाच्या आहो तुझ्यापासून पाया अरे नको पडतो माझ्या नको पाया पडतो मला बरं, चल. मला कामाची गरज आहे. चल, चल चल बाबा आला बरा 7,500 आला निम्याला निमा व्हायला. पाहुणं एक मिनिट. हा काय म्हणताय? पाहुणं मनोज भोसले कुठे राहतात काय सांगता येईल का? आयला मनोज भोसले म्हणजे ते अध्यक्ष वय. हाय 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 मला माहित आहे मला माहित आहे. मला त्यांचं घर धावतं का? आईला पाहुणं तुम्हाला घर दाखवतो बरं का, पण मी कसं आहे माहिती आहे का, फुकाट कोणाचं काम करत नाही बरं का, ते आपल्याला नाही जमणार. आयला घ्या पाण्याला असं काय करताय तुम्ही? चहा पाण्याला हा मग मग कितीच घ्या एवढं काय. हा आईला 10 रुपये अजून 10 रुपये द्या की म्हणजे फुगा तरी येईल. आता सुट्टे नाहीत माझ्याकडे तेवढंच आहे 500ची नोट आहे देतो की तुम्हाला. काय कशाला काय टेन्शन काय घेता मी काय. देतो तुम्हाला. बसा चला चला इथलं सरळ चला. चला की अध्यक्षराव लवकर. अहो मला काम आहे परत. काम नाही आज काय? मीटिंग आहे मला म्हणजे तुमच्या बरोबर दिवसभर हिंडीन आणि ते हाऱ्या म्हणाल वडापावसाठी परत हिंडतो या. हा चल त्याच्याकडे बघू की आपण. बघा नाही तर मला जर परत ते काय म्हणलं नाही मग सांगतो. अध्यक्ष काय रे तू काय कोण आहे? काय अध्यक्ष माणसाचं या लय महत्वाचं काम आहे तुमच्याकडं म्हणून आलोय घेऊन. सगळा काम धंदा सोडून लागा तुमच्यासाठी आम्ही माणसं गोळा करून घेऊन यायची आणि तुम्ही असं बोलणार वे. ए तू काय अरे त्यांना बोलू दे की का तोच पटा चालू केलाय हा? हो पाहुणं बोला तुम्ही. मनोज भोसले तुम्हीच का? हो मीच. भोसले राव तुम्ही 1 वर्ष झाले फ्रीज घेतला आमच्या कंपनीकडून फायनान्स कंपनीकडून. 12चे 12 हप्ते तुम्ही राव सगळं चेक बाउन्स आहेत तुमचे. एक सुद्धा हप्ता भरला नाही वर्षात तुम्ही म्हणजे काय? एक पण हप्ता गेला नाही. अहो तुम्ही राव नीट चेक करा. अध्यक्ष तुम्ही तर मला म्हणलेला कारखान्यात कामाला लावतो तुला. तुमचेच हप्ता इथं बाहून झाले तिनं मला कुठलं कारखान्यात कामाला लावणार आहे? गपला का लावणार आहे तुला? थांबवाय मला तर जरा. वाटलं होतं तुम्ही लय श्रीमंत आहे. थांबवाय जरा. हा यांचं भिकार नको बंबून हातात चेंबू आहे. ए यार गप्तू का आता हा? थांबवाय जरा. हारे हे म्हणत होत तेच बरं होतं राव. तुमच्या एवढं आशेनं तुमच्या मागं फिरतोय 8 दिवस झालं. बरं गप की थांब की. काय साहेब आता कशाला बॉम्ब पालतोय? पाहुणं राव तुम्ही वाद नंतर घाला. मी कशासाठी आलोय? मला वेळ आहे का तुमच्या पैसे थांबायला? तुम्ही वाद घालत बसलायला. 12चे 12 हप्ते राव थकवले तुम्ही. 12 सगळे चेक बाउन्स आहे तुमचे. फ्रीज उचलल्या जाईल. तुम्ही जर संध्याकाळपर्यंत पैशाचं नाही जोडणी केली तर फ्रीज उचलल्या जाईल आणि त्यातून पण जर नाही कवर झालं तर बाकीच्या वस्तूला हात घातले जाईल. पाहुणं तुम्ही तरी सांगा राव. आता मी काय सांगू? काय सांगू म्हणजे राव? तुम्ही जर मला तिथंच सांगितलं असतं की मला ही हप्त्यान आमकं तमकं आहे तुमचं तर मी 20 रुपयात आलो असतो का? अशा जोखमीच्या कामाला मी 50 रुपये घेतो राव. हो तुम्हाला देता येतील. अजून किती 30 रुपये द्यायचे देता येतील. हा मग चालतंय. हा तू काय 10-20 रुपयासाठी माणसं घरी घेऊन येतोय बरं हा? बरं इथं बाहेरच ही झालं. घरात गेलं असतं तर घरच्यांच्या पुढे आपण राहिले असते का माझे काय हा? हे रावण तरी येईन करा उद्यापासून माझ्या बरं. 10-20 रुपयासाठी लका मी तर तुला चांगलं समजत होतो. त्या हऱ्यागतला का खंडीच्या वर्णात मुततोय तू सुद्धा. अध्यक्ष मला काहीच माहित नाही राव. बरं साहेब काय करा संध्याकाळपर्यंत तुमच्या पैशाचं नियोजन लावतो. या तुम्ही आता. नाही बघा तेवढं काय पैसे संध्याकाळपर्यंत नियोजन करा. उगा मला इथं वाद घालायला होणार. चला साहेब. हो नाही तुम्ही उतरा इथं. आता तुमचं झालंय का? अहो साहेब राव मला इथं नका सोडू राव. अडचणीत येईन मी. माझं काम झालं तुम्ही उतरा इथं. आयला मला जाऊ दे मला जाऊ दे मला गरज नाही. बरं अध्यक्ष जाऊ का? अहो जातो की. 10-20 रुपयासाठी माणसं आणतोय वर. अहो मी नाही आणलं राव. रावण गाडी लावून स्टँडला. अहो अध्यक्ष जातो की मी. बघ अहो मी नाही काय केलं राव. घे त्याला हात. हात घे त्याला. आयो. आण हात त्याला हात. आता अध्यक्षाच्या नादाला लागू नको नाही तर. आय, 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 गा, 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 मोठं रे. आय, 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 आय. 50 रुपयाच्या नादात परवतला. मारला रे.
जजमेंट लका दुपार होता आलेला का गाव लई नासकं का एक बी का घरपट्टी द्यायना पानपट्टी द्यायना गावनास हा, काय हा. पण मला काय म्हणायचंय हा. लका तू नीट बोल किंवा का माणसाला का अंगावे लागेला का नो नाही लका त्यांना तसंच बोलावं लागतं त्याशिवाय माणसं सरळ नाही तू गोड बोलाय जातोय गोड बोलून नाही पैसे गोळावत ये राम राम अण्णा राम राम. अहो ते घरपट्टी तुमची राहिली होती तेवढी करा की जमा आणि काय झाले मार्चमुळे तारामुळे झाली सरपंच बोलणं झालेलं आहे. अहो. सरपंच म्हणले बर चालतंय बरं चल अरे चालतंय काय रुपयाला का गोळा व्हायलाय सकाळपासून का दळींद्रवाणीला का माग हिंडतय ते डबा काय झाला राहायला काय तुला का उपाशी मारणार रे या लगेच चालतंय चल लगेच सही करून मोकळा हो काही शब्द यायचा कसा सरपंचाला लगा सारखं नको हाणलो का लगा हा? डोक्या केस ठेवून नाही लगा तो मला 500 तू कमी दे करतोय तसान काय 500 कमी दे अरे मला 500 नाही तुला 1000 कमी देणार आहे मी 9000 घेणार आहे तू 7000 रुपये घ्यायचं ए बाबा पण हाण नको सारखं अण्णा हा. एक 400-500 रुपये तरी करा की जमा राव आयला आता काय नाहीत पण थोड्या वेळी 5-10 मिनिटं थोडा वेळ आम्हाला टायमिंग आहे लवकर गेला कोण आई, लगा आता समोरून घेत होता आणि लगेच लगा वास्कर ना गाव जातो या लगा तू आता म्हणलं गेला काय माणसाला लगा- सिनियर कोण आहे मला जाऊ दे ना गाव जायचं झालं तर साहेबांना द्या पैसे हाय हा? ते 5-10 मिनिटं सुट्टे नाही ते द्या राव सुट नसलं तरी द्या मी आता सुट हा? हाय का सुट आणतो मी अहो आम्हाला एक ग्रामपंचायतनी शिपाई म्हणून ठेवलाय म्या बी माझ्या खाली योधेंद्र हाताखाली घेतलाय नेम्या पगारात सगळं काय सांगायचं या घरची गेले ती बाहेर मग ही डाळ बिळ नेऊ का किलो बरं डाळ आता त्या डाळीने काय व्हायचं आमचं होतं सगळं जाय उचल अरे लगेच लाका घेत काय आमचं सगळं होतं लगा तू तर मग तुला का माणसाला माहिती बोलू नको लगा माणसाला रागात का बोला मारते की पडस्तवर चपलीनी की राहिलं बाबा अण्णा हा तासाभराने आम्ही माघारी येतो हा, चालतंय चालतंय. पण करा राव काहीतरी हा, हा थोडंफार चालतंय. करतो अडजी. हो करा कोण लागा रुपये देणार का आपल्याला ए सांगा मावशी सांगा तिकडे काय आहे तुझं सांगा मावशी मावशी लागते का तुझी ती हा? मी हाताखाली म्हणून मला हाक मारावी काय ए सांगे कोण आहे र अय्या बाहेर जजमेंट इकडे समोर आहे की आणि तू काय तिकडे चाललाय र ते संगीची घरपट्टी किती बघ र कोण आहे तू करपट्टी विचारणारा ग्रामपंचायतचा शिपाई हा अरे बघ काय किती. लागलं का मला तू तिथं काय गुडघ्या गाड्यात आल्यात वय उभ्याने सांग की का लाख रुपयाचा हिशोब दिला वय तुझ्याकडे मावशीचं नाव हुडका मावशी मावशी म्हणत की रे देवा? तिला मावशी म्हणतात का आजी म्हणाव तिला का मावशी म्हणतात वय अरे जा की तुझ्या त्या थिरडीला म्हणा आजीन बिज्जी अग माझी थिरडी हायच आजीवानी पण तू तरुणपणी आजी होऊन बसली हाय का तुला कोण पोरं बाळ नाहीत बायका पोरं काय अरे भाऊजी की वाजवती राहिली तर तुला काय करायचंय लगा तुम्ही भांडणार आहे का मी नाव हुडकू मग आणि मावशी म्हणते रे पोरीवाणी आहे की तुझ्या मी तिला आजी म्हणत जा इथून पुढे जर मावशी मानताना गावला ना माझ्यासारखा वाईट नाही आजी नाही का नाव संगीता हा किती 5000 रुपये हे सांगे 5000 रुपये दे कसले पैसे घरपट्टी हो घरपट्टी अगं घरपट्टी थकली कसले पैसे म्हणजे मरत नाही माझ्याकडे नाही पैसे सरपंचानी नोटीस काढल्यात आणि मला कामावर ठेवलंय ह्यो माझ्या हाताखाली या 5000 रुपयातलं कमीत कमी तुला 3000 रुपये तरी भरावं लागते जमतंय का नाही सांग 3000 रुपयाचं माझा आहे लोक चल आमकी तू तुला देणं होतंय का नाही माझं मी सरपंच भाऊ बघून घे किंवा इकडे दे आणि ती कुलूप लाव घराला चल लगेच लाव. काय कुलूप लाव थांब हॉकच्या वेदर अरे इकडे थांब आदेशाचं पालन करावं लागतं कसलं बोलू लाव. जजमेंट दारी. काय म्हणते अरे कुलूप लावला का तू माझा ऐकणार आहे का तिचा ऐकणार आहे तू तू लाव कुल- माझा तू कुलूप लाव. हा जजमेंट तू माझ्या कामाला कुलूप लाव मला पैसे देणार आहे मग लाव की कुलूप लाव की लका ती तुझ्या नादाने रडकुंडी आलं लका ती तू कशाला त्रास देती अरे मम्मी राव कुठं तिकडे मर्याच्या मंदिरात जाऊन राखी मला काय सांगती अरे जा की तू जा माझी जजमेंट माझी पानपट्टी क्लिअर आहे का नाही र हाय क्लिअर हा हाय का नाही हाय क्लिअर आहे तुझी आहे का नाही ह्या नासकीला सांग की मग तुझी बी भरमा नाव कशाला ठेवते पैसे अरे नसके मग कशाला कुलूप लावायला
कशाला ग घरपट्टी पानपट्टी सगळं गावाचं ठाकावलंय हाय असं राहती या बापाच्या घरची पेंड आहे वय ग बाबाच्या घरची पेंड आहे. आज लय बोलू नको बरं का? चल फोडल्या घरी राहिलं तर काय ते? कामाला तर लागलाय आजपासून नाटकी करतोय बरं. अगं पहिल्या दिवशी जी कामाला लागलोय का नाही मी पहिल्या दिवशी 75% वसुली केली असलं करते तू? तुझ्यासारखी का नाही मी टार्गेटच केले सगळी घर एक 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 आणि तुला सांगतो परत जर घराच्या आजूबाजूला परिसरात जर भेटली ना माझ्यासारखा वाईट नाही जेव्हा तू सगळं क्लिअर करायचं तेव्हा तुझं काय तुम्ही मला पुढे चल म्हणून चला की तुम्ही मला अरे नक्की येतोय की बोलतोय मी जाते का बरं त्याच्याकडे काही नादी लागते माझ्यावर. अगं संगे तुला ज्या वेळेस नाऱ्यान मी बघायला तू का नाही सुरुवातीला नाऱ्या म्हणत नाऱ्या तुझ्या दिकुणपणाला बाळला पण एवढी नासकी तू त्याच्या नशिबाला लागली का नाही मी त्याला तिथंच सांगत होतो तू हिच्याशी तू भाळू नको लग्न करू नको अगं त्याने ऐकलं असतं तर त्याला आज मुंबई पुणे करायची गरज पडली नसती वाच करते अरे का तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही पुढलं घर घे की शेजवार अरे जाकी तिकडं थांब की भांड तू कर भांडणं माझ्या जाकी तिकडं मग तुमचा पत्ता नाही ताळमेळ नाही लावलंय कुलूप तू माझं कुलूप तो कुलूप पण ही ती राहू दे संगे तू पटकीला वाटायला लाग पटकीन माझं लय डोकं गरम झालंय मला वसुली अख्ख्या गावाची करायची या तुला लय महागात पडेल. काय महागात पडन काय करणार आहे ग तू काय करणार आहे काय करणार आहे अगं तुला घरातलं बाहेर काढली मी आणि लागली सांगा हे करणार आहे तू माझ्या नाद्याला कधीच लागू नको माझं डोकं लय गरम आहे बरं का अरे तिथं वसुली करायला आलोय मी वाच 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 करत येतो मध्ये काय ठरलं होतं तुला 1000 रुपये सुद्धा पगार द्यायचो ना चला पैसे देऊ नको सारख्याला का मध्ये 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 लावले हा माझ्या टाळू चप्पल माझी चप्पल अरे ती बायाची घातली तू माझ्या नादी लागू नको बरं का तू घराकडे तुला का हान मला तोडव मला वाच 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 करता येईल का वसुलीला आलंय माणूस असं वाटतंय ना तुझ्या पॅकेटात घाल तू बी घाल अयो आईला खरोखरच हाणलं गाड्या किरडीवाला अयो घ्यायला की माझी चावी घेऊन आता कुठे जाऊ मी त्या सरपंचाकडे अगोदर बघायला पाहिजे लय झाले त्याची नाटक पहिले त्याचीच गाठ घेती जेवण नाही काय नाही माझ्या नादी लागते माझ्या भिताडून तू आणि एक केलं असतं ना फास्टून ठेवली असती म्हणजे कळलं असतं तू कार 500 वेळा मला माग माग ओढत होता म्हणजे आता आमची चुकी का मग काय चुकी नाही तर काय तुला एकदा पुढे जा म्हणलेलं ना किती घरं घेतली तो पुढे जाऊन अरे मला वाटलं का ते बाया माणसावर भांडणं करतो का बाया माणसावर भांडणं करतील का कसं बोलतो का बेकार तू अरे तुला माहित नाही संगीता माझा 36चा आकडा आहे त्याच्या आईला ती पुढं आलं कुलूपट टाकलं घराला पण तुला का मला लई डिस्टर्ब केलं अरे लय डिस्टर्ब केलं पण मला वाटलं का उगा बाया माणसाचं भांडण का उगा माझं डोक्याला का टेन्शन का डोक्यावर माझ्या किसरायच नाही असेल हा तुला सकाळी ते तो करा करतो क्या अरे त्याचा अठ्ठा माणसाला घेऊन बसलाय बरोबर त्याला बसू दे सर का इकडे सकाळी काय म्हणलं माहितीये का त्या हाऱ्याचं म्हणलं तोंड सुद्धा बघत नाही म्हणला मी कर आणू का टाळू चप्पल का म्हणली तेव्हा मी म्हणलोच नाही त्याला बसू दे की सरकी अलीकडे मी का बसून देऊ अरे त्याला बसू दे की सरकी अलीकडे येडा बिडा झाला काय मला का चाटल्या म्हणतो आपल्या गावातला माणूस आहे का सकाळी मला म्हणला मी त्या हाऱ्यात तोंड सुद्धा बघत नाही म्हणला जात सुद्धा नसतो म्हणला मी त्याच्याकडे तुला लागतात माझं खातून अजून एक माझ्याकडून अरे आता मग काय नाही बोलू सांग बरं माझा तो मग मला राग आला माझं 2 एकर नाही तू गेलं का तुझाच एकर गेलाय एका बिडा झाला काय जजमेंट तू एकट्याला का एकटा चाललेलो डबा बांधून मांजर आडवं गेल्या गत आलायला का अरे मला वाटतं 4 पैसे मला काय बी वाटेल 4 पैसे मिळते वाटन तू क्या तुझं काय बोल काय आलाय तू इथं का आलोय माझी मला का मी दिवसभर बघतोय का तुम्हाला म्हणलं तुम्ही का दिसलच मला म्हणून मी म्हटलं बघा कुठं गेले ती मला वास काढत इथं तो करा आपलं एक काम करतो का काय आपलं याला पण ऐक काय तुला काय झालं हाणू का टाळू काय झालं रे लगेच गोदगोऱ्या होत्यात काय काय भानगड काय त्यातलं ते 3 नंबरचं पान दे काढून त्याला लगेच का 3 नंबरच याला यालापाच्या घरची घरपट्टी या
बर का तेवढं ते याला पाला पोच कर आणि आपला विषय थोडा जर झाला विषय निघला तर याला पाला काय म्हणायचं अरे आपलं लागलाय ग्रामपंचायत मध्ये पण लय खुश व्हायचं नाही बरं का थोडं मापातच काय भानगड काय थोडं दे तू 100 जा बरं बोल काय तुझं काय म्हणणं नाही तुम्ही लगा दोघं लगा तो दोन महिना गावात होता का नव्हतो मग ते तुला नाही मी जातो नको जाऊ का तो थांब बसला का तू इथं मला कसं वाटतंय माहिती का एक 2-4 दिवसात आहे का नाही 10,000 रुपये गोळा करू बर जाऊ डायरेक्ट गोव्याला काय फरक पडते रे कस काय डायरेक्ट गोव्याला जा कशाला जा पैसा आपलाय गावचाच उधळून टाकू ना हा लका हर्या हा. आपल्या गावात उचपात्या का कमी आहेत का लका गावात आपल्याला कोण चांगलं म्हणतंय का लका अरे म्हणूनच गावातली माणसं चांगली म्हणत नाही म्हणूनच आपण गोव्याला ट्रिप काढायची तिथल्या माणसाचं चांगलं म्हणून घ्यायचं असं करायचं जजमेन आलं का लक्षात आणि त्याला पैसे अरे गावाचा पैसा सगळा लावायचा तिकडं धरू का तुझं पाय बाबा काही धर काही कर पैसे जर गेलं तुला बोलणार आहे सरपंच का मला बोलणार आहे कोणाला बोलणार आहे तुलाच बोलणार मेन आहे. कोण आहे अरे तुलाच बोलणार मग आहे. कशाला लय लोड घेते तू चल 2-4 गेर गोळा करून आपलं करून टाकू झटका अरे नोकरीला का जायला आपल्याला कशाला का असलं होत पाहिजे आपली नाही माझ्या एकट्याची माझ्या अंडर खाली येतो ए बाबा आपली म्हणजे काय लगेच होतो का भागीदारीत होय रे ए बाबा तू म्हणत तसं चला चल. सिनियर चला हा, आता कस चला बापरे लय वेळ झालाय आंघोळ करते आता पाणी गरम आहे का नाही काय माहित बघते जाऊन आता आंघोळीला जाते मला पण जायचं आता हाय गरम जाऊन देता करते लका ह्यो तू काय करतोय बाथरूम मध्ये डोकावतोय बघतो त्याच्याकडे ए हरामखोर काय करतोय इथं काय करतोय रा मी घरात बघत होतो घर इकडं घर आहे इथं काय करतोय हा बाथरूम मध्ये बाथरूम आहे ना अहो ती हे द्यायला आलो तुम्ही काय हऱ्यान ती घरपट्टीची चिठ्ठी दिली ते द्यायला घरपट्टीची चिठ्ठी तिकडे यायला पाहायला का मोठ नरड्या सोडवून लागा काय गावात दिंड काढेल की तुझ्या नरड्याचे चल चल तिकडं मॅडम काय ग हो मॅडम अयो एवढी का तंतर करत आली अहो काय तुम्हाला सांगायचंय काय झालं? हरण लय कुठं केलाय अहो जरा दम 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 दम. अहो एवढा दम लागलाय पळत आली का काय अहो पळतच आले झालंच तसं तर काय तुम्हाला काय सांगू झालं? त्या हरण काय केलंय मुर्द्यानं माहिती का माझ्या घराला लावलंय कुलूप अयो हो त्या सरपंचांनी त्याला कामाला लावलाय ह्याच्यात काय म्हणतात त्याला नाव बी नाही मला तर ग्रामपंचायतीत सर बघ जर कुणाला पण कसं काम अहो ऐका तर ऐकून तर घ्या त्याला वसुली करायला लावली सगळी अख्ख्या गावातनं होय. आणि माझी थकबाकी 5,000 रुपये आहे अगो. त्याला म्हणलं माझं सरपंचांचं आहे बाबा आमचं आहे बघून घेऊन तर त्यानं काय केलं माहिती का म्हणलं तसलं काय नाही म्हणलं सरपंचांनी मला सांगितलंय आणि माझ्या घराला टाळा लावलाय आणि गेलाय बघा कुठे गेलाय कुणास ठाऊक आणि मला म्हणतोय मर्याच्या मंदिरात जाऊन झोप हा चला मी की कशी झोप म्हणायची तिथे एकटी अहो काय तुम्हाला सांगायचंय चला की आपण सरपंचाकडे ए, जाऊ नको बाई मला तुमच्या भांडणात नाही पडायचं अहो कुठं चला वरती? अहो अहो लय मला वैताग आलाय मॅडम बघ नको, मी नाही येणार मला काम पण आहे अहो काय मॅडम काम करत बसलाय द्या ठेवून ती नको बाबा मी नाही येत तुझी तुझा कुठे वर तुमच्या भांडणात पडायचं बाई अहो त्या सरपंचाला सांगू की त्याला कामावून राजीनामा तर द्यायला अगं तू सांगितलं पटेल की त्यांना
आपण दरवेळेस मीच जाते सारखं परत म्हणतील की हिजच कसं काय असतं एकटीचं. नाही काय म्हणत जा. आणि मी काय चुकते का कुठं? तो माझ्या नादी लागतोय म्हणून मी त्या सरपंचाकडे जायला लागते 17 वेळा. जरा तरी गोड बोलत जा की मग कशाला भांडणार. बरं येत आहे का नाही शेवटचं सांगा. अगं मला काम आहे ग. बरं जाऊन दे बाय जाते मीच. चला बारामतीला जायचंय. सरपंच हो का? मला बघून काय लपलं बिपलं का काय तुम्ही? तुला काय घाबरतं वाटलं काय? हा? मी आपलं झाड बघतोय, ती जरा फांद्या इकडे जरा कुणीतरी तोडल्यात का काय तर झालंय. नाही आवाज दिला असं करताय म्हणून म्हणलं. उगाच ऍक्शन काय पण करू नको, चुकीची ऍक्शन करतीस तू. हो, चुकीची. बर कसं काय येणं केलंस? आव काय तुम्हाला सांगायचंय? काय गोळ घातला आता तुम्ही एक नवीनच? काय झालं? ते हाला कामाला ठेवलाय हरायला ग्रामपंचायतीत. हो आव कशाचं काय? ते थकबाकी राहिली म्हणलं होता माझ्या घराची घरपट्टी 5000 रुपये राहिली माझी. मग कधी का थोडी आहे वय? अहो आज न उद्या भरून टाकेल मी काय एवढी जागीरदार आहे का? हा आलाय कुशाला मला म्हणलं की सरपंचांनी सांगितलंय टाळा लावायला तुझ्या घराला आणि मग लावून गेला टाळा बघा. हा आता कुठे राहू मी सांगा बरं? आणि मला कुशाल म्हणतोय राखी त्या मर्याच्या मंदिरात. शोभत का त्याला? मग काय शोभत का त्याला असलं बोलणं? हार्याला कामाला ठेवताना समजावून सांगितलंय गावात कुणालाही त्रास द्यायचा नाही म्हणून, आणि त्यानं तुला असले शब्द वापरले. मग मला म्हणलं डायरेक्ट जा म्हणतोय मर्याच्या मंदिरात. हा मग आता घराला टाळा मारलाय. घराला टाळा मारलाय. अरे बापरे. चला ठीक आहे बघू आपण. नुसतं नको केलंय बाबा माहिती का? हा त्याचा काहीतरी बंदोबस्त लावा. असल नसल मी तुला टाळा काढून देतो. चल चला लवकर. तुला सांगतो एकदा, त्याला आहे ना खरंच लाथा घातल्याशिवाय सुधारायचं नाही. नाहीतर काय. लका काय लका 10 रुपये ती गावचा पैसा सरपंचाने दिलाय गोळा करा ह्यांच्याकडं की अंडानी दारू. काय आता ह्यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही. सरपंचाला सांगतो. सरपंच चला बर का त्याची चांबडी कशी लावते का नाही बघा तुम्ही. आपण ते हार्याला आहे ना. सरपंच हो बोला की. काय राव तुमचं लक्ष आहे का नाही राव गावात? का हो आता काय झालं? काय झालं म्हणून आम्हाला सारखं विचारा. हा अहो आम्ही पण कामातच आहे. अहो काय तर कुठं नाही केला हारानं तुम्हाला काय माहिती का? ह्या सरपंचांनी लावलाय त्याला ग्रामपंचायतीत आपण कामाला. त्याला मार्च एंडिंगच्या वसुलीसाठी ठेवलाय ग्रामपंचायत मध्ये, माहिती आहे ना. तर त्यानं काय केलंय संगीच्या याला टाळा लावून टाकला. का घराला टाळा लावून टाकलाय? त्याला मला म्हणतोय मी- मर्याच्या मंदिरात झोप जा म्हणतोय जाऊन. हा तिथंच राहा. त्याला मी सांगितलंय कुणालाही गावात त्रास देऊ नको, काय देतील ते वसूल फक्त कर. हा कुठे ते? झाली की नाही ना बघतो की त्याला वसुली त्याच्याकडेच चांगली झाली, निघालो. हा. ऐकून घ्या वसुली चांगली झाली. हा बर सगळा गावचा पैसा तो का त्या टेलर घरी केंड आणलंय दारूचं भरून आणि तो का तिथं हा पेते ती. हा चला बरं बघू बरं. चल 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 चल. हा अरे आगा कुठे इकडे? अरे नास काय तुला काय म्हणलंय मी? एक बार चल नाही शेवटचा पेक भर शेवटचा पेक भर नाही पेक भरायचं पेक भर शेवटचा पेक भर अरे पेक भर अरे आज तिकडे काय जे आपण वाणी कसतो काय हो राखतो तू हे पेक भरायचं पेक भरायचं कुठं चढवायची झाला का थांबा 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 कोण आहे? इकडे इकडे इकडे. 4 दिवस झालं तू गायब आहेस. हे धंदे करत बसले. हा तिथं बसलाय बरं. आणि गावचे पैसे वसुलीचे. अरे कोण आहे? कोण आहे? ए बाबा अरे पेक बसशील अरे नीट उभा राहा. नीट उभा राहा. उभा राहा. फाडी ना तुझं.
ए, धरल्या त्यांना तुम्ही 4 दिवस झाले टोपड सरळ कर. टाकते फेकून खाली हा वसुलीचे पैसे कुठे आहेत? ते दारू पीत बसलाय का? त्यांचा हिशोब देऊन टाका. हे सब घेतोय बाबा थांबा बा 4 दिवस झाले ग्रामपंचायतला हिशोब दिला नाही. हा? पाणी आहे बघा बरं पाणी आहे का दारू आहे ह्यांच्या अंगावर उतरवलं ह्यांची दारू अरे पेक भरतो आधी बाकीचं बघू. निघो बरं सरळ हो बरं. तिकडे घ्या चला चला घ्या 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 इकडं चल. अरे हसते का मग अरे तुला तर लाटायला पाहिजे पहिला त्यामुळे माझी चप्पल रे, चप्पल. जाऊ दे चप्पल. बसा संगीताबाई ही तुमची चावी घराची. आता बघा माझा जीव भांड्यात पडला सरपंच. मग हा अहो तुम्हाला सांगतो की त्या हऱ्याला मी फक्त जेतील तेवढी वसुली कर असं सांगितलं होतं. पण तुम्ही असं सांगितलं होतं ना जेवढे लोक देतील तेवढेच घेऊन ये. तुम्ही असं नव्हतं सांगितलं घराला टाळा मार आणि हे कर पसार हो. हो ना मग ते म्हणून तर त्याला आता आपण सटकावला का नाही चांगला. सरपंच हा पण यात तुमची चुकी झाली बरं का कसे प्रत्येक वेळेस राव तुम्ही भावनिक होता आणि त्या हाऱ्या विश्वास ठेवत बसता राव तुम्हाला किती वेळा सांगितलंय 2 रुपये जास्त पण राव चांगला माणूस नेमाय पाहिजेत ना तुम्ही मग काय तर तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच्यावर विश्वास नका ठेवत जाओ. हा बघितलं ना कसं करतोय ते पैसे देऊन चांगला माणूस ठेवण्याचा नाही माझा त्यामागचा उद्देश काय असतो किंवा गावातल्यालाच कुणाला तरी 2 पैसे मिळतील आणि त्याला ते काम मिळेल म्हणून मी देत असतो. आणि काय होतं बाकीचे कोण फिरकत नसतात सारखं त्या हाऱ्या माझ्या मागच गुटमळत असतो. अहो पण तो विश्वास ठेवायच्या लायकीचा आहे का सांगा बरं मला. हा विश्वास ठेवायच्या लायकीचा आहे का? जाऊ दे आता लयदा विश्वास ठेवून बघितलाय लयदा नाही इथनं पुढं आहे का नाही. तुम्ही जसं निवडून आलाय का नाही तुम्ही जसं निवडून आलाय तसा त्या हाऱ्याने धुमाकूळ लावलाय गावात हा नाही त्याचा आता एकदाच असा काटा काढतो का नाही बंदोबस्त चांगला. अवश्य एवढं आता राहिल्यात 5-6 महिने तुमचं वाईट नीट करा हा अध्यक्ष तुम्ही त्या गोष्टीची चिंता करू नका. मग ही निस्तारायचं गावात कशाचं खंबीर आहे ही गंभीर आहे म्हणून तर सगळ्या गोष्टी निस्तरल्या जातात. सरपंच ध्यानात राहू द्या आम्ही जर नसतो ना गावात तर हाऱ्याने तुमच्या नरडेला गावात हात घातला असता काय म्हणायचं बरोबर बरोबर आहे. हा ते आहे म्हणा. कवाच नरडीचा गुढी मला विश्वास आहे बरं का हरे आहे का नाही हा संपूर्णपणे बदलणार आहे. कवा? त्याला बदलून दाखवेल फक्त त्याला आहे का नाही जरासं हाऱ्या बदलल की बटणीवर आणायला लय वेळ लागतो. तुमच्या लक्षात आलं का? काय हाऱ्या बदलल सांगायचंय? पण हाऱ्या कवा बदलल माहितीये का एक काम करा आता चावी मिळाली तुमचं काम झालं. झालं. आता एक काम करा एक मस्त पैकी चहा बनवा आम्हाला. बनवते बस येतच चहा प्यायचा पण बरं बस का? येतच आली मी हाऱ्या चहा तुम्ही घेऊन. म्हणताय का नाही बदलल पण हाऱ्या कवा बदलल माहितीये का ज्यावेळेस तुम्ही सरपंच पदाचा राजीनामा द्याल का नाही त्यावेळेस हाऱ्या बदलल. तुम्ही हाऱ्याला असं कच्च समजू नका म्हणजे तुम्ही मुद्द्यावर यायला लागला. अहो ऐका मुद्दा ऐका नाही, सर. काय म्हणलं तुम्ही काय म्हणलं? नाही नाही काय नाही तुझं नाही काय काम. तुम्हाला नाही काय नाही मग जाऊ. या बाईला एक लईच नाक खुपसायची सवय आहे आणि भांडणं करायची पुन्हा. होय सरपंच मी राव मागच्या वेळेस बी तुम्हाला म्हणलं होतं तुमच्या घरी राव ही करू राव तडीपार राव 4-5 जण गावातली तर तुम्ही ऐकत नाही तुम्ही मध्ये मध्ये हे करता एके दिवशी आपण तसंच करू. ह्यांना काय करू माहितीये का हे जे 3-4 जण आहेत ना ह्यांना तडीपारच करू. तो कान तडीपार म्हणजे ते गावाच्या शिवतनं जरी दिसले तरी त्यांना हो बरं मला काय म्हणायचं होतं कान त्या कसा सुधारलाय हा सुधारलाय का नाही राव जजमेंट 2 महिने नव्हता गावात आज आला की लगे कांड. बरं चला नको च्या म्हणाव त्यांना काम आहे आम्हाला. संगीता बाई हो संगीता बोला की सरपंच. आता काय चहा बी नको जातो आम्ही घरी. अहो काय चाललंय तुमचं? नाही जाऊ द्या आम्हाला ठेवलंय चहा? नको परत बघू चहाचं हा परत आहेच की अहो, चहा पिऊन जावं की आता. बरं ठीक आहे चला या चला चला झालाय ना लगेच. हो झालाय या. संगीता बाई म्हणजे आहे का नाही तिच्या लय ह्याला लागून उपयोग नाही.